सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे। आता दिवाळीचे वेध लागलेले आहेत, दिवाळी सणाच्या सुट्ट्या देखील लागलेल्या आहेत। यामुळे अनेक जण दिवाळी साजरा करण्यासाठी परगावी जातात, अनेक ठिकाणी प्रवासाला जातात। अशा वेळी सोलापूर शहरात चोरीच्या घरफोडीच्या घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष नाकाबंदी आता करण्यात येणार आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिलेली आहे। त्यानुसार आता या दिवाळी सुट्ट्यांमध्ये सोलापूर शहरात नाईट राऊंड सुरू करण्यात आलेले आहे। पूर्वीपासूनच नाईट पेट्रोलिंग सुरू आहे, पण दिवाळी सण लक्षात घेता या ठिकाणी सोलापूर शहर शांत राहावं, चोरीचं प्रमाण कमी राहावं, नागरिकांच्या मालमत्तेचं रक्षण व्हावं यासाठी आता विशेष पथक पोलीस आयुक्तांनी नेमलेलं आहे। त्यानुसार आता अधिकारी अंमलदार रात्री 12 ते सकाळी 5 म्हणजे रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत शहरात विशेष नाकाबंदी करणार आहेत। आणि या नाकाबंदीमध्ये जे संशयित वाहनधारक आहेत, रस्त्यावर येणारे लोक आहेत, त्यांची चौकशी होणार आहे। काही दिवसांपूर्वी ही विशेष नाकाबंदी सुरू करण्यात आली। त्यामध्ये विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत एका गाडीमध्ये तलवार सापडल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। त्यामुळे पोलीस आयुक्तांनी विशेष नाकाबंदी संदर्भात काय माहिती दिली जाणून घेऊया आजच्या बातमीमध्ये। आता दिवाळीच्या वेळ आहे, कंटिन्युअस सुट्टी आहे। त्या दरम्यान सोलापूर शहर पोलिसांकडून जे नाईट राऊंड्स जे आहेत ते आणखी इम्प्रूव्ह करण्यासाठी सर्व पोलिसांच्या विशेष पथक एक अधिकारी नाईट राऊंड्सचे जे टीम आहेत ते वगळून आणखी सर्व पोलीस स्टेशन्सला एक विशेष पथक नेमण्यात आलेले आहेत। एक अधिकारी आणि त्यांच्यासोबत गरजेनुसार अंमलदार आणि हे जे मेन आर्टिरियल रोड्स आहेत त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तिथं रात्री 12 ते सकाळी 5 पर्यंत विशेष नाकाबंदी मोहीम करणार आहे। हे आता 2 दिवसापासून चालू आहे आणि प्रॉपर बॅरिकेडिंगसह जेवढा गाडी त्या दरम्यान फिरत आहे ते सर्वांचे चेकिंग होईल आणि जे काही कायदेशीर कारवाई आहे ते करण्यात येईल। आणि हे आता मागच्या 3 दिवसात वी हॅव हॅड प्रेटी डिसेंट नंबर ऑफ केसेस, मोटर व्हेकल कायद्यान्वये जास्ती केसेस झालेल्या आहेत। आणि विशेषतः विजापूर नाका पोलीस स्टेशन अंतर्गत नाकाबंदी दरम्यान एक अर्टिगा गाडीमध्ये तलवार घेऊन जात होतो, ते पण आम्ही नाकाबंदी दरम्यान पकडलं आणि त्यांच्याविरुद्ध आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हेही दाखल करण्यात आलेला आहे। हे सुट्टीच्या दिवशी आहे आणि लोक बाहेर जाण्याची शक्यता आहे। याचा फायदा घेऊन असं काही मालमत्ता चोरी करण्याच्या उद्देशाने कोणी रात्री बेरात्री फिरत असलं तर त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी हे विशेष मोहीम राबविण्यात येत आहेत। जे रूट्स आहेत ते सरप्राईज राहील, ज्या ठिकाणी आमच्या नाकाबंदी आहे ते सरप्राईज राहील। सर्व पोलीस स्टेशनकडून जे आर्टिरियल रोड्स आहेत ते चोक करण्याचा प्रयत्न आहे आणि ते दररोज आणि रात्री पण काही वेळ एक ठिकाणी आणि पुन्हा ते बदलण्याच्याही आमच्या प्लान्स आहेत। तशा सर्व पोलीस स्टेशन हद्दीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे।